श्री इंजिनियर यशवंत गणवीर सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी श्री अनिल पाटील सर, त्याचप्रमाणे मेन PSCची बिल्डिंग ही 10,000 स्क्वेअर फीट एरियामध्ये आहे. इथे स्टाफ क्वार्टर्स टाईप 2, टाईप 3 आणि इतर शिकलो नाही याचा आपण आज लोकांपर्यंत करतो. जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आमदार व माझे सहकारी मनोहररावजी चंद्रिकापुरेजी, उपाध्याय साहेबांनी सांगितलं की आपल्याला थोडाफार निधी आपल्याला लागतो. औषधं कमी आहेत, कमी प्रमाणामध्ये औषधाकरता निधी असते जिल्हा परिषदकडे. काय आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळं या वर्षी आपण हे वाढवून 250 केलं आणि दादांना आपण मागणी केलं की आम्हाला कमीत कमी 350 कोटी आम्हाला या जिल्ह्याकरता आपण निधी दिला पाहिजे अशा प्रकारचा मागणी सुद्धा आपले आमदार साहेबांनी सुद्धा बोललं आणि मी सुद्धा त्या मीटिंगमध्ये बोललेलो आहोत. तर जवळपास आपल्याला हा निधी वाढविण्याचं काम होणार आहे. त्या सकट आदिवासी बजेटमध्ये आपण 47 कोटी रुपये आपण आपला या वर्षी होता 23-24चा, त्याच्यामध्ये सुद्धा आपण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून 100 कोटीचा मागणी केलेला आहे. तर जवळजवळ 400-450 कोटीचा बजेट या जिल्ह्याकरता 24-25 मध्ये आपण करणार आहोत, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये विकास थोडा गतीने चालला पाहिजे या दृष्टीने मी विचार केलेला आहे आणि आपल्याला निधी भक्कम देण्याचं काम आपण आपल्याकडे आज 4 PSCचं आपण लोकार्पण केलेलं आहे. यापूर्वी आपल्याकडे काही कारणाने आपण ते लांबलं होतं, त्याचा आमचा योग आज आला. आता आपल्याकडे आपण पालांदूर जमी एकदा PSC मोरे आणि चिखली PSCचं आपण लोकार्पण केलेलं आहे. मागे असते याचबरोबर आपण पंचमधी वरती मोठा व्हिडिओ कार्यालय पण आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या सुविधा लोकांना आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच्याप्रमाणे लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. चिखलीची इमारत पूर्वी 17 झालं होतं, परंतु कोरोनामुळे आपल्याला ही बिल्डिंग थोडं तिथं लोकांना करायला काम लांबलं थोडं. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्टाफची अडचण होती, ते आपण नंतर पूर्ण करून घेतली. त्यामुळे आपण उशिरा का होईना पण आपण ते सुरू करू. सांगायला गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केलेलं आहे, काय सांगायला केंद्रित? आता इथे आपण चिखली इथला आपण आरोग्य केंद्र जे 4-4.5 कोटीचं आहे ते आपण इथे केलेलं आहे. इथे उत्कृष्ट दवाखाना आहे आणि आपलं निवासस्थान वगैरे सगळं आपण इथे व्यवस्था केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक क्रांतिकारक निर्णय आपला या विभागामध्ये आपल्या विभागाचे आमदार चंद्रिकापुरे साहेब यांनी जे काम केलेलं त्याचं आपण आज लोकार्पण करायला इथे आलेलो आहोत. त्यासकट 3 PSCचं आणखीन ऑनलाईन आपण केलेलं आहे. हे जवळजवळ ते 17-18 कोटीचा हा सुद्धा ऑनलाईन आपण केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांना याचा फायदा होणार आहे. थँक्यू. बंधारा होता तो इथं ढगाळ्याला थोडा एक बंधारा पाहिजे. आपण पाठवलं त्यांना काहीतरी पाण्याचं टेस्ट
प्रशासनाला एवढं सांगतो की हे कित्येक वर्षापासून या पुलाची मागणी होती। माझ्या गावी अर्धीपेक्षा जास्त शेती पलीकडे आहे आणि आम्ही मग विचार केला, आम्ही कार्यकारी अभियंता आवडींना बोलावून घेतलं। इथले लोकलचे आपले पटले जे इंजिनियर आहेत त्यांना बोलावून घेतलं, घेतले कापडची चर्चा केली आणि मग या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपले पालकमंत्री धर्मराव बापराव यांनी यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली आणि हे दिशा देत असताना, दिग्दर्शन करत असताना गावाचा विकास झाला पाहिजे। ते अध्यक्ष आमचे या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमचे सहकारी चंद्रिका पुरेजी, या गावाचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम, या जिल्हा परिषदचे सन्मान्य सदस्य, APMCचे अध्यक्ष, कार्यकारी अभियंता, आपला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं आणि आमच्या मुंबई गावचं मान वाढवलं त्याबद्दल आपण सर्वांचं आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे क्षेत्रातून आणि ग्राम जिल्ह्यामधून आलेले ग्रामवासी माता भगिनी त्यांनी सुद्धा कार्यक्रमात येऊन शांतचित्ताने कार्यक्रम मुलाचे मार्गदर्शन ऐकून घेतलं। AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर।